अंजली, काय बनवलं आहेस? आज पुन्हा डाळीत मुठभर मीठ घातलं आहेस. मला आजारी आणि धुंद करायचा प्रयत्न करते आहेस का? हा टोमणा अंजलीसाठी रोजचाच झाला होता. तीच अंजली जिच्या स्वयंपाकाच्या कौशल्याची एकेकाळी संपूर्ण वस्ती प्रशंसा करत असे. ती गेल्या महिन्याभरापासून एका विचित्र नैराश्याने ग्रस्त होती. ती एका विचित्र नैराश्यातून जात होती. ती स्वतः दोनदा चव घेऊनच जेवण बनवायची, पण जेवणाच्या टेबलावर येताच भाजी विषासारखी तिखट आणि कडू कशी काय व्हायची. अंजलीला स्वतःच्या स्मरणशक्तीवर शंका येऊ लागली होती. पण आपण खरंच वेडे होत आहोत का काय, या विचारात ती रात्री जागी होऊन रडायची. बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात सकाळचे बरोबर 6:30 वाजले होते. जुन्या गंडक नदीच्या दिशेने येणाऱ्या पूर्व वाऱ्यात एक विचित्र दमटपणा होता, ज्यामुळे हवेत मिसळलेला शेंदूर आणि कतरणी तांदळाच्या कोंड्याचा वास अधिकच गडद होत होता. अंजली चुलीसमोर बसली होती. तिच्या सुती साडीचा पदर कमरेभोवती घट्ट बांधलेला होता आणि तिच्या कपाळावर घामाचे बारीक थेंब चमकत होते. मुझफ्फरपूरच्या कडक उन्हातही तिच्या चेहऱ्यावर विलक्षण संयम होता. तिच्या समोरच्या लोखंडी तव्यावर नेनुआ चण्याची भाजी शिजत होती. नेनुआ म्हणजेच दोडका साधारणपणे चवहीन मानला जातो, पण अंजलीचा हात त्याला लागताच त्या साध्या भाजीचे नशीबच जणू बदलले. जेव्हा तिने ताज्या वाटलेल्या जिरेची आणि मिरीची पेस्ट आणि अगदी सुगंधी हळद तव्यावर टाकली, तेव्हा संपूर्ण घरात सुगंध दरवळला. ही बातमी इतक्या वेगाने पसरली की नुकतेच झोपेतून उठलेले तिचे सासरे सुद्धा वरांड्यात फिरत असताना थांबले. शर्मा निवासस्थानाच्या अंगणातील पारिजातकाच्या झाडावरून फुले पडत होती, पण घराचा खरा सुगंध स्वयंपाकघरातून दरवळत होता. सिकंदरपूर परिसरात राहणाऱ्या शर्मा कुटुंबाची मोठी सून अंजली ही गेल्या 4 वर्षांपासून तिच्या साधेपणासाठी आणि उत्कृष्ट स्वयंपाक कौशल्यासाठी ओळखली जात होती. स्वयंपाकघरात अंजलीचे हात इतके स्वच्छ आणि जादुई होते की शेजारचे लोक म्हणायचे, अंजली नुसती दोडक्याची भाजी जरी बनवली तरी तुम्ही बोटं चाटत राहाल. अंजली एक शांत, आदरणीय आणि साध्या मनाची स्त्री होती. तिचा नवरा सतीश कपड्याचे दुकान चालवत असे आणि ते त्यांच्या साध्या जगात आनंदी होते. पण जेव्हा धाकटा मुलगा अमित याचे पाटणा येथे राहणाऱ्या कोमलशी लग्न झाले, तेव्हा कुटुंबातील समीकरणे बदलली. कोमल दिसायला जितकी उत्साही होती तितकीच महत्वाकांक्षा आणि मत्सरी होती. ती एका आधुनिक कुटुंबातून आली होती, जिथे स्वयंपाक करण्याची जबाबदारी नोकरांची होती. पण जेव्हा ती इथे आली तेव्हा तिला जाणवले की तिच्या सौंदर्यापेक्षा किंवा तिच्या पदवीपेक्षा अंजलीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे तिचा स्वाभिमान मत्सरात बदलला. घरी आल्याबरोबर तिला त्रास होऊ लागला की प्रत्येक जण, विशेषतः तिची सासू रामदुलारी देवी, तिची मोठी सून अंजलीने बनवलेल्या जेवणाच्या चवीची स्तुती करत असत. अगं कोमल सुनबाई, अंजलीकडूनच स्वयंपाक शिक. तिच्या स्वयंपाकात जी चव आहे ती बनारसच्या स्वयंपाक्यांमध्येही आढळत नाही. तिच्या सासूचे हे बोलणे कोमलच्या काळजाला सुई टोचल्यासारखे टोचायचे. कोमलला वाटले की जोपर्यंत अंजलीची स्तुती होत राहील तोपर्यंत ती या घरात स्वतःचे स्थान कधीच निर्माण करू शकणार नाही. गेल्या महिनाभरापासून अंजली एका विचित्र आणि अत्यंत वेदनादायक मानसिक अवस्थेतून जात आहे. तिच्यासोबत असे काहीतरी घडत आहे ज्यामुळे तिची रात्रीची झोप आणि दिवसाची शांतता हिरावली गेली आहे. नेहमीप्रमाणे तिने आपल्या सासूबाईंच्या आवडीच्या भाज्या आणि डाळी मोठ्या मेहनतीने आणि प्रेमाने तयार केला. स्वयंपाक करताना मीठ आणि मिरी योग्य प्रमाणात आहे की नाही ते पाहण्यासाठी ती चमच्याने 2दा चव घ्यायची आणि ते पदार्थ चमच्याने काढून झाल्यावरती आपल्या सासूबाईंच्या खोलीत जायची. ती जाऊन मला ते चाखायला देते. पण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी संपूर्ण कुटुंब जेवणाच्या टेबलावर बसलं की पहिला घास घेतात सासूबाईंचा चेहरा भडकायचा. थू थू, ए अंजली, काय केलंस? आज डाळीत मुठभर मीठ घातलंस का? माझा रक्तदाब वाढवून मला हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहेस का? सासूबाई ताट दूर ढकलत ओरडायच्या. कधी कधी सासरे म्हणायचे, अंजली, आज भाजीत इतकी लाल मिरची आहे की माझ्या डोळ्यातून पाणी येते. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अंजलीला धक्काच बसायचा. ती स्वयंपाकघरात धावत जायची आणि उरलेल्या भाज्या चाकून बघायची, पण मिठाचा कडूपणा किंवा मिरचीचा तिखटपणा इतका तीव्र असायचा की गिळायला इतका त्रास व्हायचा. पहिल्यांदा जेव्हा मीठ जास्त लागलं तेव्हा अंजलीला वाटलं की कदाचित बाबूजींची तब्येत बरी नसेल आणि म्हणूनच त्यांना चव वेगळी लागत असेल. अंजली आपल्या बोटांकडे बघायची आणि रडू लागायची. अर्ध्या तासापूर्वी अगदी चविष्ट असलेलं जेवण ताटात येताच विषासारखं उग्र कसं होऊ शकतं हे तिला कळत नव्हतं. यात तिचा दोष होता का?
तिची स्मरणशक्ती कमी होत आहे का? चुकून पुन्हा मीठ घातलं का? या आत्मशंकेने आणि रोजच्या ओरडण्याने अंजली आतून खचली होती. ती रात्रभर अंथरुणात पडून रडायची आणि स्वतःला दोष द्यायची. या सगळ्या गोंधळात अंजलीच्या एक गोष्ट लक्षात आली होती. जेव्हा कधी तिची सासू जेवणावरून तिच्यावर ओरडायची तेव्हा कोमल आपल्या साडीच्या पदराने चेहरा लपवून एका कोपऱ्यात उभी राहायची आणि हसायची. इतकंच नाही तर ती लगेच सासूच्या पायांना मालिश करून म्हणायची, अहो आई, वहिनीकडून चूक झाली असेल, पण काही हरकत नाही. मी आताच बाहेरून हलकासा नाश्ता मागवेन किंवा 2 मिनिटात मी स्वतःच काहीतरी बनवीन. कदाचित वहिनी आजकाल लक्ष देत नसेल. अंजलीने हे कोमलकडून ऐकले. अति सहानुभूती आणि तिच्या डोळ्यातील चमक. एका दुपारी जेव्हा अंजलीने फणसाची भाजी बनवली आणि ती चाखल्यावर तिला पूर्ण समाधान वाटले. एकदा तिला खात्री झाली की मीठ आणि काळी मिरी योग्य प्रमाणात आहे. तिने भाजीचे भांडे झाकले. थोड्या वेळाने जेव्हा तिने कोमलला स्वयंपाकघराच्या दिशेने शांतपणे चालताना पाहिले आणि तिच्या हातात काहीतरी होते, त्यामुळे अंजलीचे कान टवकारले. अंजलीचा संशय आता विश्वासात बदलत आहे. तिला जाणवू लागले की तिच्यातील हे स्वयंपाकघर न सुटलेल्या कोड्यामागे भूत नाहीत, पण तिच्या स्वतःच्या जाऊचे दृष्ट मन कार्यरत आहे. कोणीतरी केवळ स्तुती मिळवण्यासाठी नाटक करत आहे. हे पाहून तिला मोठा धक्का बसला. एखादी व्यक्ती आपल्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंत कशी खेळू शकते? मुझफ्फरमधली दुपार अत्यंत दमट हवा होती. सासूबाई रामदुलारी देवी त्यांच्या खोलीत दुपारची झोप घेत होत्या आणि तिचे सासरे ते ग्रंथालयात गेले होते. घरात सामसूम होती. अंजली हॉलमधल्या सोफ्यावर विचारात गढून बसली होती. तिच्या समोरच्या टेबलावर 30 मिठाची डबी होती, जी गेल्या काही दिवसांपासून तिचा आत्मसन्मान धोक्यात आणत होती. तेवढ्यात जाऊ कोमल हातात एक नवीन मासिक घेऊन गुणगुणत आपल्या खोलीतून बाहेर आली. ती पूर्णपणे निर्विकार दिसत होती. जणू काही तिनेच निर्माण केलेल्या रोजच्या या तमाशाशी तिचा काहीही संबंध नव्हता. अंजलीने आपले अश्रू आवरत एक दीर्घ श्वास घेतला. तिने हात पुढे करत शांत पण गंभीर आवाजात म्हटले, कोमल प्लीज इकडे ये. मला तुझ्याशी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. कोमलने डोळे फिरवत तिच्याकडे पाहिले आणि सोफ्यावर येऊन बसली. हो सांगा वहिनी, काय झालं? आज पुन्हा तुमच्या सासूबाई तुमच्या डाळीबद्दल काही बोलल्या का? मी सांगते वहिनी, आजकाल तुमचं लक्षच लागत नाही. अंजलीने थेट कोमलच्या डोळ्यात बघत म्हटले, कोमल, माझं लक्ष स्वयंपाकघरातच असतं आणि मी स्वयंपाक झाल्यावर जेवणाची चवही घेते. माझी स्मरणशक्ती मी इतकी कमजोर नाही की एकाच भाजीला 2दा मीठ घालेल. पण गेल्या काही दिवसांपासून जे काही घडत आहे ते सगळं मला कळतंय. स्वयंपाकघरात कोण चोरून येतं, भांड्याची झाकण कोण काढतं, मी प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. अंजलीचे शब्द ऐकून कोमलचा चेहरा क्षणभर फिका पडला, पण तिने पटकन स्वतःला सावरले आणि एक खोटं हसू आणून म्हणाली, अहो वहिनी, तुमचा नेमका काय अर्थ आहे? कृपया मला स्पष्ट सांगा. तुम्हाला वाटतं का की मी तुमच्या जेवणात काहीतरी घालते? हा तर खूप गंभीर आरोप आहे. अंजलीने हात जोडून अत्यंत नम्रपणे म्हटले, कोमल, मी या घरातील सर्वात मोठी सून आहे. घरात मी एकटीच नाही. मला कोणताही गोंधळ किंवा त्रास नको आहे. मला फक्त तुला उभारी द्यायची आहे. मी तुला सावध करण्यासाठी आले आहे की तू माझ्या सासूला जे काही बोलते, तू मला ओरडा खाण्यासाठी नीच गोष्टी करत आहेस, नाही का? ते तिथेच थांबव. तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. जर तुम्हाला स्वयंपाकघर सांभाळावे लागले तर तुम्ही संपूर्ण जीवन आनंदाने खाऊ शकता. मी तुला थांबवणार नाही. जर तू मला सांगितलं असतंस तर मी स्वतःहून मागे हटले असते. पण माझा असा अपमान करू नका आणि माझ्या मेहनतीचा, माझ्या कौशल्याची अशी चेष्टा करू नकोस. ज्या दिवशी प्रकरण चिघळेल तेव्हा तुझ्या सासू सासऱ्यांसमोर तुझा चेहरा कसा दिसेल याची तू कल्पना करू शकतेस. म्हणूनच मी म्हणते, स्वतःमध्ये सुधारणा कर. अंजलीने हा इशारा प्रेमाने आणि सन्मानाने दिला, जेणेकरून कोमलला सावरण्याची संधी मिळावी. पण कोमल मत्सराने ग्रासली होती. तिला वाटले की अंजलीकडे कोणताही ठोस पुरावा नाही, त्यामुळे ती केवळ हवेत बाण मारत आहे आणि घाबरल्याचे नाटक करत आहे.
कोमल सोप्यावरून उठली आणि तिने आपल्या साडीचा पदर मागे सारला. हात हलवत ती म्हणाली, बघा वहिनी, तुमच्या कमकुवतपणासाठी मला दोष देऊ नका. तुमच्या सासूबाईंना तुम्ही बनवलेले जेवण आवडत नसेल तर त्यात माझा काय दोष आहे? आणि हो, तुम्ही इथे बसून मला उपदेश करत आहात याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? भैया काही बोलत नाहीत आणि तुम्ही स्वतःला या घराची राणी समजता. जोपर्यंत आई माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही मला त्रास देऊ शकत नाही. उद्यापासून मी स्वयंपाकघरात सुद्धा येणार नाही. मग बघूया तुमच्या आमटीत मीठ जास्त कोण घालतं. कोमल पाय आपटत आणि हसत खोलीतून निघून गेली. अंजली बसूनच राहिली. कोमलने तिच्या सभ्यतेला कमजोरी समजले होते. कोमलचा अहंकार आणि तिचे बदललेले वागणे पाहून अंजलीचे हृदय पूर्णपणे छिन्न विछिन्न झाले. तिला समजले होते की ज्यांना लाथा मारल्या जातात ते शब्द ऐकत नाहीत. जर तिने आता काही टोकाचे पाऊल उचलले नाही तर तिची जाऊ तिला संपूर्ण समाजासमोर आणि कुटुंबासमोर एक अयशस्वी सून म्हणून सिद्ध करेल. अंजलीने टेबलावरची मिठाची डबी घट्ट पकडली. तिचे डोळ्यातील अश्रू आटले होते आणि त्या जागी एक दृढ निश्चय आला होता. कोमल, तुला माझ्या सभ्यतेचा गैरफायदा घ्यायचा होता, नाही का? तुला वाटलं मी पुराव्याशिवाय गप्प बसेन? तुला गोष्टी समजावून सांगण्याची वेळ आता संपली आहे. आता मी तुला तुझ्याच भाषेत असा कडक आणि कठोर धडा शिकवेन की तू स्वयंपाकघराकडे बघायला सुद्धा विसरून जाशील. कोमलच्या या उद्धट आव्हानानंतर अंजलीने पूर्णपणे बोलणं थांबवलं. तिला माहीत होतं की चोर रंगे हात पकडला जाईपर्यंत चोर नसतो. तिची सासू रामदुलारी देवी नुकतीच सकाळची फिरायला जाऊन आल्या होत्या. तिने खास विनंती केली होती, अंजली, आज दुपारी मला तुमच्या हातची शाही मलाई कोफ्ते खावीसे वाटत आहे आणि मला लच्छा पराठा खायचा आहे. ती चव चाकून खूप दिवस झाले आहेत. अंजली हसून म्हणाली, हो आई, आज जेवण तुमच्या आवडीचे असेल. दुपारचे 1 वाजले होते. अंजली मन लावून काम करत होती. काजू आणि इतर पदार्थांसह तयार केलेली मलाई कोफ्ता करी, मऊशर टोमॅटो ग्रेव्हीमध्ये तरंगणारे पनीर कोफ्ते खूप चवदार लागतात. ते अप्रतिम दिसत होते. अंजलीने मुद्दाम भाजीमध्ये काही मसाले घातले होते. मीठ आणि मिरीचे प्रमाण थोडे कमी ठेवण्यात आले होते, कारण शिकारी नक्कीच सापळ्यापाशी येईल हे तिला माहीत होते. भाज्या तयार झाल्यावर अंजलीने त्यावर एक जड झाकण ठेवले. पण यावेळी अंजली तिच्या खोलीत आराम करायला स्वयंपाकघरातून बाहेर पडली नाही. बरोबर 10 मिनिटांनी घरात शांतता पसरली. तिची सासू हॉलमध्ये कूलर चालू ठेवून पोहडली होती. अंजली स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर सिंकजवळ कपडे धुत होती. तेव्हा तिला स्वयंपाकघरातून भांड्यांचा खडखडाट ऐकू आला. जेव्हा अंजली जवळ गेली तेव्हा तिला तिची जाऊ कोमल स्वयंपाकघरात मांजरीसारखी दबक्या पावलांनी चालताना दिसली. मांजरासारखं हळूच स्वयंपाकघरात ती आत आली. तिच्या चेहऱ्यावर एक दृष्ट आणि क्रूर भाव उमटला. चेहऱ्यावर स्मित हास्य होते. कोणी आहे का हे पाहण्यासाठी कोमलने आधी मागे वळून पाहिले. कोणी नाही हे पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान झाले. तेव्हा तिने आपल्या साडीच्या पदरातून एक पाकिट बाहेर काढले. पाकिटमध्ये तिखट लाल मिरची पावडर आणि भरपूर मीठ मिसळले होते. कोमलने त्यात मलाई कोफ्त्याचे एक भांडे ठेवले होते. झाकण हळुवारपणे काढण्यात आले. आज या कोफ्त्याचा पहिला घास सासूबाई घेणार आहेत. जर तिने ते घेतले तर त्याच्या तीव्रतेमुळे ती किंचाळेल. बघ तुझं काय होतं वहिनी. संपूर्ण पाकिट मलाई कोफ्त्याच्या ग्रेव्हीमध्ये टाकून चमच्याने मिसळत कोमल पुटपुटली. चमचा फिरवून झाल्यावर कोमल पुन्हा झाकण लावणार. इतक्यात तिला तिच्या मागे अंजली दिसली. तिला पाहताच कोमल जागीच स्तब्ध झाली. अंजली म्हणाली, कोमल, आज मी जे पाहिलं ते खोटं असतं तर बरं झालं असतं. मग तुला पुरावा सापडला का कोमल? अंजलीचा कठोर आवाज स्वयंपाकघराच्या भिंतींमधून घुमला. कोमलच्या हातातून चमचा खाली फरशीवर पडला. भीतीने तिचा चेहरा पांढरा पडत पडला. ती खाली कोसळली. जणू काही तिने यमराजालाच डोळ्यासमोर पाहिले होते. ती अडखळत बोलू लागली, बा वहिनी, तुम्ही इथे? मी फक्त भाजी गरम आहे की नाही हे तपासत होते. अंजली पुढे आली आणि तिने कोमलचा मनगट घट्ट पकडला. कोमलच्या बोटांवर अजूनही लाल मिरची पूड होती. मी सगळं का पाहिलंय कोमल. आता खोटं बोलू नकोस. आता सांग कोमल, तू म्हणत होतीस की माझ्याकडे काही पुरावा नाही. जर मी हे बाबूजींना, सासूबाईंना आणि तुझ्या नवऱ्याला सांगितलं तर?
मी अमितला सांगितलं तर या घरात तुझा काय मान उरेल? अंजलीचे डोळे रागाने लाल झाले होते. कोमल, जर तू माझा तिरस्कार करत असतीस तर मी सहन केलं असतं, पण या अन्नपूर्णा किचनबद्दल एवढा द्वेष का? कोमल थरथरू लागली. तिने लगेच अंजलीचे पाय पकडले. वहिनी, कृपया मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला तुमचा हेवा वाटला म्हणूनच मी हे केलं. कृपया हे आईला सांगू नका. ती मला घरातून हाकलून देईल. अंजलीने कोमलला दूर ढकलले, पण आता तिच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि भेदक हास्य होते. ती म्हणाली, कोमल, मी तुला सांगितलं होतं की तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. मी सासूबाईंना याबद्दल सांगून घरी गोंधळ घालणार नाही, पण तू जो पसारा केला आहेस तो तुलाच साफ करावा लागेल. तू माझ्या जीवनात मीठ आणि काळी मिरी घातलीस, बरोबर? आता तुला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी तयार राहा. कोमलला वाटले की ती वाचली, पण तिला हे माहीत नव्हते की अंजलीने तिला तिच्या सासूच्या ओरडण्यापासून वाचवले होते. पण तिच्यासाठी तिने एक असा मसालेदार आणि चविष्ट धडा तयार केला होता जो तिला स्वयंपाकघरातील राजकारण आयुष्यभरासाठी सोडून देण्यास भाग पाडणार होता. दुपारचे बरोबर 2 वाजले होते. मुझफ्फरमधील शर्माच्या घरी जेवणाचे टेबल मांडले होते. तिचे सासरे आणि सासू रामदुलारी देवी त्यांच्या खुर्च्यांवर बसले होते. सतीश आणि अमित सुद्धा ऑफिस आणि दुकानातून जेवणासाठी घरी परतले होते. मलाही कोफ्त्याचा सुगंध हवेत दरवळत होता, पण स्वयंपाकघरात मात्र कोमलच्या मनात भीतीचे एक अनाकलनीय वादळ गोंगावत होते. अंजलीने शांत चेहऱ्याने जेवण बनवायला सुरुवात केली. तिने सर्वात आधी तिच्या सासू सासऱ्यांना मलई कोफ्ता वाढला, पण तो कोफ्ता नव्हता ज्यात कोमलने विष घातलं होतं. कोमल पकडली गेल्यानंतर अंजलीने प्रसंगावधान राखून चतुराईने त्या मसालेदार कोफ्त्याचा मोठा भाग एका वेगळ्या वाटीत काढून ठेवला आणि लगेचच कोफ्त्याला मसालेदार बनवून तिच्या सासूबाईंसाठी ताजी ग्रेव्ही तयार केली. तिच्या सासूबाईंनी पहिला घास घेतला आणि त्यांचे डोळे आनंदाने चमकले. वा अंजली, काय चव आहे खरंच. आज तू माझं मन जिंकलंस. मीठ आणि मिरीचा असा अचूक समतोल एखाद्या मोठ्या मिठाईवाल्यालाही साधता येणार नाही. अंजली हसून म्हणाली, धन्यवाद आई. आज तुमची आवडती भाजी होती. तेवढ्यात अंजली वळली आणि तिने कोमलचे ताट उचलले. कोमल एका कोपऱ्यात लाचत बसली होती. हसून अंजलीने स्वयंपाकघरात लपवून ठेवलेला तिखट आणि कडू मलई कोफ्ता बाहेर काढला, ज्यावर कोमलने मुठभर मीठ आणि मिरी भुरभुरली होती. अंजलीने प्रेमाने ती संपूर्ण भाजी कोमलच्या ताटात ठेवली. घे कोमल, तुम्ही सकाळपासून स्वयंपाकघरात मला खूप मदत करत आहात, म्हणून आज खास तुमच्यासाठी मलई कोफ्ता आहे. मी तो खास तुमच्या आवडीनुसार बनवला आहे. अंजली कोमलकडे डोळा मारत म्हणाली. आपल्या ताटातील गडद लाल मिठाने भिजलेल्या ग्रेव्हीकडे पाहताच कोमलच्या कपाळावर घामाचे थेंब आले. तिला माहीत होते की या पदार्थाचा एक चमचा जरी तोंडात टाकला तरी ते जळते निखारे गिळण्यासारखेच होते. ती अडखळत म्हणाली, वहिनी, वहिनी, मला आज भूक नाही. ती अडखळत म्हणाली, वहिनी, वहिनी, मला आज भूक नाही. मी फक्त कोरडी पोळी खाईन. अगं, हे कसं शक्य आहे? कोमल, सुनबाई, तिच्या सासूने मध्येच विचारले. अंजलीने इतक्या मेहनतीने शाही भाजी बनवली आहे आणि तू असा त्रागा करत आहेस. अमित, तुझ्या बायकोकडे बघ. तिला खायची किती इच्छा नाही. अमितने आपल्या बायकोकडे रागाने पाहिले. हो कोमल, कृपया खा. वहिनीने इतकी स्वादिष्ट भाजी बनवली आहे. कृपया ताट पूर्ण संपव. कोमलने डोळ्यात पाणी आणून अंजलीकडे पाहिले. अंजली पुढे झुकली आणि कोमलच्या कानात कुजबुजली. ती अगदी हळू आवाजात म्हणाली, कोमल, जर तू ही अख्खी भाजी शांतपणे कोणताही गोंधळ न घालता आणि पाणी न पिता खाल्ली नाहीस तर मी स्वयंपाकघरात काय पाहिलं ते तुला आत्ताच्या आत्ता जेवणाच्या टेबलावर सांगेन. मग तुझ्या सासूकडून त्याला मिळणारे टोमणे आणि शिव्या तू स्वतःच पाहशील. आता तू स्वतःच्याच हाताने बनवलेल्या या मसालेदार प्रेमाचा शांतपणे आनंद घे. कोमल पूर्णपणे निशब्द झाली. एका बाजूला विहीर होती आणि दुसऱ्या बाजूला खड्डा. जर तिने नकार दिला असता तर तिचे दुष्कृत्य उघडकीस आले असते आणि तिची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असती. जर तिने खाल्ले असते तर तिची जीभ आणि पोट नक्कीच जळणार होते. थरथरत्या हातांनी तिने लच्छा पराठ्याचा एक तुकडा तोडला. तो कडू मसालेदार मलई कोफ्त्याचा रसात बुडवला आणि तोंडाजवळ नेला. भीतीने तिचे डोळे मिटत होते आणि जेवणाच्या टेबलावर बसलेल्या
कोणालाही याची कल्पना नव्हती की शर्मा निवासस्थानाच्या इतिहासातील सर्वात उत्कंठावर्धक नाट्य आता सुरू होणार होते. शर्मा निवासस्थानातील भोजन कक्षात शांतता पसरली होती. सर्वजण आनंदाने जेवत होते, पण कोमलचे हात असे थरथरत होते जणू काही ते लच्छा पराठ्यामुळे नव्हे तर दुसऱ्याच कशामुळे तरी. तुम्ही दारूगोळ्याचा एक तुकडा उचलत आहात. अंजली तुमच्या शेजारी उभी आहे आणि कोमलकडे खूप गोड हसून पाहत. तिच्या डोळ्यातील स्पष्ट संदेश होता, जसे पेराल तसे उगवेल. कोमलने हिंमत गोळा केली, डोळे मिटले आणि मूठभर मीठ खाल्ले आणि मिरचीत गोळवलेल्या मलाई कोफ्त्याचा पहिला घास तोंडात टाकला. घास तोंडात जाताच मऊ झाला. तिचे डोळे विस्फारले, जणू काही तिच्या कोणीतरी जिभेवर जळता निखारा ठेवला. मिरचीचा तिखटपणा थेट तिच्या कानावर पडतो. मिठाचा कडूपणा तिच्या डोक्यात गेला आणि तिचा घसा पूर्णपणे भरला. कोमलचा घसा दाटून आला होता. तिच्या डोळ्यातून घाम आणि अश्रूंचे मिश्रण वाहू लागले. तिचे सासरे आणि नवरा समोर बसले असल्यामुळे ती सर्वांसमोर आपला खोकला आणि अस्वस्थता दाबण्याचा प्रयत्न करत होती. उफ. कोमलच्या तोंडातून एक विचित्र आवाज आला. तिला ते गिळायचे होते, पण मिठाने तिचा श्वास कोंडला होता आणि तिची सासू समोर बसून तिच्याकडे रोखून पाहत असल्यामुळे ती ते थुंकूही शकत नव्हती. कोमल, काय काय झालं? कारल्याचा रस प्यायल्यासारखा चेहरा का करत आहेस? तुम्ही काही प्यायला घेतला आहे का? सासूबाई रामदुलारी देवींनी आपला चष्मा सावरला. कोमलने काही न बोलता घागरीकडे हात पुढे केला, पण जसा तिचा हात अंजलीने खूप लवकर घागरीजवळ पोचली. तिने तिला स्वतःकडे ओढले. हे कोमल, थांबा थांबा. आमच्या मुझफ्फरमध्ये एक जुनी म्हण म्हटली जाते की शाही मलाई कोफ्ता खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका, नाहीतर भाजीची खरी चव नाहीशी होईल. प्रथम तुम्ही किमान अर्धा कोफ्ता आणि 2 पराठे खाऊन संपव, मग मलाई घातलेल्या ताकाचा आनंद घे. अंजलीने निरागसपणे टेबलाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर जग ठेवत म्हटले. कोमलने पाण्यासाठी तळमळणाऱ्या डोळ्यांनी अंजलीकडे पाहिले. आता तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. काजळ फिके पडून तिच्या गालांवर ओघळत होते. ती मनातल्या मनात किंचाळत होती, वहिनी मला वाचवा, माझं पूर्ण तोंड भाजलंय, माझं पोट फुटेल. पण अंजली खाली वाकली आणि तिच्या कानात कुजबुजली, शांतपणे चाव. कोमल, तुला आठवतंय ना, भैया काही बोलत नाही तेव्हा तुझी काय अडचण आहे? आज मला काही अडचण नाही, फक्त खात राहा. तू एक घास जरी सोडलास तरी माझ्या फोनवरचं प्ले बटन दाबायला मला 1 सेकंदही लागणार नाही. बायकोच्या डोळ्यात अश्रू पाहून नवरा अमित आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले, कोमल, का रडते आहेस? जेवण आवडलं नाही का? वहिनीने इतक्या मेहनतीने बनवले आणि तू इथे नाटक करते आहेस? सासूबाईंनी टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. अरे अमित, तिला नखरे करायची सवयच आहे. ती पाटण्याच्या मोठ्या घरातली आहे. आपण असं कसं करू शकतो? तिला मुझफ्फरच्या शाही स्वयंपाकघरातलं जेवण सहन होत नाही. अंजली सुनबाई, जोपर्यंत ती तिचं ताट साफ करत नाही तोपर्यंत तिला पाणी देऊ नका. मोठ्यांचा अनादर करणं ही तिची सवयच झाली आहे. कोमलची अवस्था अधिकच बिघडत चालली होती. मिरचीमुळे तिच्या पोटात आग होत होती. रडत रडत तिने मिरचीचा आणखी एक तुकडा तोडला. तिला वाटलं होतं की ती जेवत नाहीये तर स्वतःच्याच धूर्तपणाचे परिणाम भोगत आहे. प्रत्येक घासागणिक तिला जाणवत होतं की जिला ती एक साधी वहिनी समजत होती आणि रोज तिची चेष्टा करायची, ती आता जेव्हा ती तिच्या खऱ्या रूपात येते तेव्हा ती एकही शब्द न उच्चारता शूरवीरांनाही कसे थक्क करू शकते. कोमलने तर अत्यंत कडू आणि तिखट मलाई कोफ्त्याचा 3रा घास तोंडात टाकताच तिच्या सहनशीलतेची शेवटची मर्यादा ओलांडली गेली. आता पाण्याशिवाय एक क्षणही जगणे तिला अशक्य होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे कान लाल झाले होते आणि तिच्या तोंडातून रस हुप आ असे मोठे आवाज येऊ लागले. आता तिला ना सासूच्या ओरडण्याची भीती वाटत होती, ना नवरा अमितच्या रागाची, ना तिच्या जाऊच्या अंजलीच्या ब्लॅकमेलमुळे. यावेळी तिच्या मनात फक्त एकच ध्येय होतं, पाणी. हो, मी मेले. कोमल किंचाळत अचानक खुर्चीवरून उठली. तिने समोर ठेवलेली प्लेट बाजूला सारली आणि डायनिंग टेबल सोडून गुपचूप वॉश बेसिनकडे धावली आणि पाण्याने गुळण्या करू लागली. तरीही तिखटपणा कमी झाला नाही म्हणून ती इतक्या जोरात किचनकडे धावली की ती स्वयंपाकघरात शिरली. ग्लासची पर्वा न करता तिने थेट फ्रीजचा दरवाजा उघडला. आत ठेवलेली थंड पाण्याची संपूर्ण 2 लिटरची बाटली बाहेर काढली
आणि एक एक करून प्यायला सुरुवात केली. एक बाटली संपूनही तिच्या पोटातली आग शमली नाही तेव्हा तिने जवळच ठेवलेला दह्याचा संपूर्ण डबा उचलला आणि हातानेच तोंडात कोंबायला सुरुवात केली. तिच्या पाठोपाठ डायनिंग टेबलवरचे सर्वजण, सासू अमित आणि सतीश, सासूबाई स्वयंपाकघराकडे धावत आली. अंजली सुद्धा हातात फोन घेऊन हसत हसत त्यांच्या मागे आली. स्वयंपाकघरातील हे दृश्य पाहून सासूबाईंनी डोक्याला हात लावला. कोमल, काही पिढेपणा आहे. पाटण्यात लोक असंच पाणी पितात का? आणि तेही दही आणि चेहऱ्यावर सगळीकडे पसरलेलं काजळ काय आहे? तू एखाद्या चेटकिनीसारखी दिसत आहेस. अमित रागाने म्हणाला. कोमल, तुझं डोकं फिरलंय का? तू तिथे टेबलापाशी काय करत होतीस? आणि मग इथे येऊन वेळेसारखी बाटली रिकामी का केलीस? कोमलने पाण्याची बाटली खाली ठेवली. तिचा श्वास अजूनही जड होता. ती जमिनीवर गुडघ्यांवर कोसळली आणि ढसाढसा रडू लागली. तिथे अंजलीकडे गेली. वहिनी, मला माफ करा. आई, अमित, वहिनींची काही चूक नव्हती. भाषेमध्ये जे मुठभर मीठ आणि मिरची होती ती वहिनीने घातली नव्हती. उलट मी माझ्या स्वतःच्या हाताने घातली होती. कोमल रडत रडत सत्य सांगत होती. ही ऐकून सासूबाई आणि अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? तू घातलीस? पण का? सासूबाईंनी आश्चर्याने विचारले. कोमल हुंदके देत म्हणाली. आई, मला वहिनींचा हेवा वाटायचा. सगळे रोज वहिनींच्या जेवणाची चवदारपणाची स्तुती करायची. त्यामुळे मला हेवा वाटायचा. म्हणूनच गेल्या महिनाभरापासून मी वहिनीच्या जेवणात गुपचूप भरपूर मीठ किंवा काळी मिरी घालत होते, जेणेकरून तुम्ही तिला ओढाल आणि तुमच्या नजरेत मी चांगली दिसेन. आज वहिनीने मला स्वयंपाकघरात मीठ घालताना रंगेहात पकडले आणि तेच मसालेदार जेवण खायला लावले. वहिनीने आज तुमचे जेवण वेगळे बनवून तुम्हाला वाचवले, नाहीतर मी रोज तुमचा रक्तदाब वाढवत होते. कृपया मला माफ करा. वहिनी, हे सत्य ऐकून सासू रामदोलारी देवींचा राग गगनाला भिडला. त्या तिला कठोरपणे म्हणाल्या. कोमल, तुला लाज वाटत नाही का? फक्त थोडी प्रशंसा मिळवण्यासाठी तू तुझ्या वहिनीच्या कष्टाचे प्रदर्शन करायचीस. तू माझ्या आरोग्याशी खेळायचीस. गेल्या महिनाभरापासून अंजली नैराश्यात होती की तिचे जेवण का खराब होत आहे. ती रात्रभर रडायची आणि तू तिच्या अश्रूंवर हसायचीस. सासऱ्याने आपले ताट बाजूला सारले आणि अत्यंत निराश होऊन म्हणाले. कोमल, या घरात जेवणात कमी जास्त मीठ चालतं, पण हेतूंमध्ये काही चूक नसते. दुसरीकडे सासूबाई आपल्या मुलाला म्हणाल्या. अमित, तिला आत्ताच्या आत्ता तिच्या आईवडिलांच्या घरी सोडून दे. अशा दृष्ट मुलीला या घरात जागा नाही. अमितने रागाने कोमलचा हात पकडला. चल कोमल, तुझं हे घाणेरडं वागणं मी सहन करणार नाही. कोमल गयावया करू लागली, पण तेवढ्यात अंजली पुढे आली. तिने अमितचा हात थांबवला. कोमलला जमिनीवर उचलले आणि तिला मिठी मारली. अंजली भाऊक होऊन म्हणाली. नाही आई. अमित, कोमलला कुठेही पटवण्याची गरज नाही. कोमल माझ्या लहान बहिणीसारखी आहे. हो, तिच्याकडून चूक झाली, पण आज तिला तिच्या चुकीचे परिणाम भोगायलाच हवे. तिला मिळालेला हा तिखट अनुभव तिला आयुष्यभरासाठी शिकवायला पुरेसा आहे. घरातलं प्रेम आणि आदर हे कामातून आणि वागणुकीतून मिळवावं लागतं, कुणाला कमी लेखून नाही. मला आनंद आहे की माझ्या लहान बहिणीला हे समजलं आहे. आई, कृपया विषय इथेच संपव. जेवण पुन्हा बनवता येईल, पण घरातलं वातावरण एकदा खराब झालं की ते पुन्हा पूर्ववत होणार नाही. अंजलीची उदारता पाहून कोमलच्या डोळ्यातून पश्चातापाचे खरे अश्रू वाहू लागले. तिने त्या दिवसापासून पुन्हा कधीही कोणाचा मत्सर न करण्याचा निश्चय केला. शर्मा कुटुंबाच्या स्वयंपाकघरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. सासरे म्हणाले, ज्या घरात स्वयंपाकघरात कपट शिरकाव करते तिथले अन्न शरीराला मानवत नाही. कोमल स्वतःला खोलीत कोंडून घेऊन 2 दिवस रडली आणि घरात एक जड शांतता पसरली. पण तिसऱ्या दिवशी अपराधीपणाच्या भावनेने ग्रासलेली कोमल गुपचूप स्वयंपाकघरात आली आणि तिने लाटणे उचलले. हे पाहून अंजलीने एकही शब्द न बोलता तिला भाजी मसाला परतून कसा बनवायचा हे शिकवायला सुरुवात केली. कोमलने आपले घाणेरडे राजकारण सोडून दिले आणि अंजलीला आपली गुरु मानून तिच्याकडून स्वयंपाक शिकायला सुरुवात केली. आता जेव्हा सासूबाई अजूनही जेवणाची प्रशंसा करायच्या आणि कोमल अभिमानाने म्हणायची, आई, ही सगळी जादू माझ्या वहिनीने अंजलीने मला शिकवली आहे. मुझफ्फरमधली शर्माच्या घरी जेवणातली मीठ आता कडू राहिले नव्हते. उलट तो एक असा गोडवा बनला होता जो कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत होता. आता आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, तुमची वहिनी पुन्हा कधी असे काही करेल का?
आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.